पूर्वीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आपल्या समोर सुरुवातीला पारंपरिक छोटीशी गणगवळण साजरा केली. आता आपण ज्या कार्यक्रमाची आटोपली वाट पाहत आहात तोच कार्यक्रम म्हणजेच हिंदी मराठी गाण्यांचा सर्वहार कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम आपण शांतपणे पाहावा, ऐकावा ही नंबर विनंती करून आम्ही आमच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. शांततेत सहकार्य करा ही विनंती. माझे मित्र सुहास कांबळे पाचेगावकर यांना बोलवून घेतो. या. नमस्कार, बोला काय विचार आहे? काय नाही, आता जग चाललंय कुठं, आपण चाललोय कुठं याचा विचार करण्यापेक्षा आपण चाललोय कुठं, गाव चाललंय कुठं. म्हणजे म्हणजे काय, माणसाचं जीवन अतिशय दुर्मिळ, अगदी अगदी वाईट अवस्था झाली माणसांची. क्षणभंगूर जीवन. आणि त्यासाठी माणसानं नेमकं जगलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, कसं आपलं गावाचं नाव संपूर्ण पंचक्रोशीत झालं पाहिजे असला कार्यक्रम आपल्या गावात आणायचा आहे. बर, म्हणजे यात्रेनिमित्त. शाबास, यात्रेनिमित्त आपल्या गावात कार्यक्रम आणायचा. आणि तो कार्यक्रम असा आणायचा की जेणेकरून आपल्या गावचं नाव बहुतेच्या गावात झालं पाहिजे. आमका कार्यक्रम तिथे चांगला आणला, यासाठी विचार विनिमय करण्यासाठी तुम्हाला बोलवून घेतो. असं ना, हो. याच्याबद्दल चिंता करू नका. चालू वर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम आणू की आपण जो पैसा देतोय त्या पैशाचा मोबदला आपल्याला भेटेल, अशा पद्धतीचा कार्यक्रम आणू. असाच कार्यक्रम आपण काय करत असतो, यात्रा 4-2 दिवस पुढे आली की कार्यक्रम ठरवायची गडबड करतो. त्यावेळेला चांगले कार्यक्रम सगळे बुक झालेले असतात. कार्यक्रम ठरवायला कमीत कमी महिना 2 महिने अगोदर कार्यक्रम ठरवायचा. तुमचं बरोबर आहे की, पण आपल्या आता पूर्वजांनी नियम करून ठेवलाय, रीतिरिवाज मांडून ठेवलाय. कुठल्याशिवाय मीटिंग झाल्याशिवाय कार्यक्रम ठरवायचा. नारळाचा विषय नाही, पारव्याचा लिंबाचा पाला गुळ खाल्ल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी सगळा घोटाळा होतो, तो घोटाळा पाडायचा आहे. मग आपल्याला चालू वर्षी आपण असं करूया, आपल्याला ऍडव्हान्स जास्त द्यायला लागत नाही. कार्यक्रमाला ऍडव्हान्स थोडाफार दिला, 500 रुपये दिला तरी चालतो. फक्त तारीख फिक्स असावी आणि त्या तारखेला ठराव करून करार केला की तो कार्यक्रम फिटत असतो. अगदी बरोबर आहे. त्यासाठी गावातली माणसं बोलवून घ्या. आणि तुम्ही आता माझ्याकडे वर्गणीचं काम दिलंय. बरोबर, वर्गणी काढायचं काम माझ्याकडे द्या. होय, पावती पुस्तक सगळं माझ्याकडे आहे. तुमच्या गावाचा काय विचार होतो की बघा, आणि कार्यक्रम चांगला आणला, काटा कार्यक्रम आणा आपल्या गावात. त्याच्याबद्दल चिंता करू नका. मागच्या वर्षीचा पैसा आहे तो शिल्लक, यंदा काय जमतेल तरुण पोरांनी आणि सांगतो. आणि तू विचार पैसे द्या, चांगला कार्यक्रम आणूया. काय हरकत नाही. पंचक्रोशीत आपल्या गावचं नाव झालं पाहिजे. तुमचं जोरदार बोलून घ्या. ताबडतोब यात्रा कमिटीतले सगळे सदस्य बोलावून घेतो. आणि काय कमी एखादा माणूस नाही घरातला तर मला तिथं बोलवून मी चालेल. हा चालेल, जाऊ का मी? या. जागा तयारीला या. हो, तानाजी नांगुळेकर. नमस्कार. काय काय विचार आहे बाबा रे? सालाबाद प्रमाणे आपल्या गावची यात्रा जवळ आलेली आहे. यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे. अगदी बरोबर आहे सुहासराव, पण त्यासाठी आपली सर्व यात्रा कमिटी याची मीटिंग घ्यायची या उद्देशाने आम्ही आपल्याला बोलतो. बरोबर आहे. 4-5 असेल तर त्या गावाला शोभा आहे. कोण कसा बोलतोय माहिती आहे का प्रत्येकाला? मीटिंग मध्ये काय ठरेल ते ठरा. बरोबर, आज ताबडतोब मीटिंग घ्यायची या उद्देशाने बोलवलं. ठीक आहे, ताबडतोब सगळी पंच कमिटी बोलावून घ्या. माझ्या जेव्हाचा जेवलक मित्र कोण? रुबाब सौंदडे. काय झाले? मी याला नाही सांगा आलो काय गॅप टाकला तिथं म्हणून त्याला काय झालं? गॅप ठेवूनच बोलावं म्हणजे स्पष्ट कळतं. असं काय? रुबाब, नमस्कार. नमस्कार कांबळे. नमस्कार. काय विषय काय आहे? विषय काय? लवकर मित्र मंडळी जमलाय. यात्रेची मीटिंग घ्यायचं या उद्देशाने सगळे जमा केले. आनंदाची गोष्ट आहे. ठिकाणी यात्रा भरणार आहे. 3 ठिकाणांनी काम बिघाड नको आहे. चौथ्या अनुभवी मित्र कोण? यात्रा कमिटीतले सदस्य, त्यांना गोरख पाचगावकरांना बोलूया. त्याचा विचार काय बघूया, पुढचा मार्ग पुढे बघू. काय हरकत नाही, घ्या बोलावं. हे गोरख, हे पाचगावचे गोरख. काय झालं आता एवढं? पाचगावची गोरख म्हणजे पायातला हातात घ्यायची वेळ आणू नको. काय बोलतोय? काय बोलतोय म्हणजे नालाय का? पाचगावची गोरख. हा, अरे गोरख पाचगावकर बोंबल का? पाचगावची गोरख. पाचगावर मला समाय काढला रे. मग काय हलका गडी यायचं का तू? तो इकडे का गाठलाय तेवढं सांग. मला हातात घेऊ देऊ नको. काय झालं? अरे इकडे चक्कर गाठल्या पण. चक्कर म्हणलोय. यात्रेची मिटिंग आहे. सुहास पाचगावकर आले तुला भेटायला. आलेत काय? मग काय? चल बरं लवकर. नमस्कार. लई दिवसात भेट झाली बाबा. बरोबर आहे. अरे तोंडाला कोण मोठा माणूस तू गो खाल्लात काय रे? बोलता बोलता काय बोललास तू? काय तुला चांगलं बोलायचं नाही का? काय चांगलं बोलला? अरे वाईट काय बोललोय मी? पण चांगलं काय बोललास ना? अरे तोंडाला गुळमट वास येतो या. गुळ खाल्लात काय म्हणलं? गुळ म्हणला तोय. तुला काय ऐकू आलं? मला जरा वेगळंच ऐकायला.
किंडवायच का काय का किंडवा नव्हे चिवडा म्हण. अरे गुळ काय ती काय दोन्हीला कलर एकच की आता कसं बोलला बघ बरं काय विषय काय तुमचा तुला काय माहिती आहे का? मग माहिती असल्याशिवाय मी आलो का काय माहिती आहे रे? सांग की म्हणजे आम्ही सांगितलं तुला माहिती आता होणार. घरात बसून मला काय माहित असणार आहे अरे गावची यात्रा जवळ आली. कुठं वर वड्याच्या पड्याला 4 चौघदंड ढकलून आणली की. अरे तसं नाही कुठपर्यंत आली आहे कुठपर्यंत नव्हे तोंडावर आली यात्रा. तोंड जळल का? यात्रेत एक माणूस आहे का दुकान कुठं लावतोस गाड्या कुठं उभा करतोस समाजा कुठं उभा करायचा तशी नव्हे मग तारखीने जवळ आलेले. हो का यात्रा तुमच्या हिशोबात तुम्ही भरवा जावा बर. मला काय यात्रेला यायचं जमणार नाही का रे? अरे खिशात नाही पैसा अरे का ते यात्रा वरवाय निघालायचा म्हणजे वर्गणी मागतील म्हणून अरे म्हणतोय. वर्गण मागतील ती मागतील पण तुम्ही तुमच्या पोटाचा उदरनिर्वाह करायला का तुमच्या नादाला लागलो आणि तुमच्या बायकाचं बोलणं मी खायला लागलो का? कशासाठी? काय ताण्याची बायको काल काय झालं? मला म्हणली गोरख भाऊजी तुमच्यामुळं तुझा गुरावरचा काय ताण्याची बायको अरे मग तुम्हाला गोड बोलू का पाहुणा आहेस का केवढा राहायचं अरे पाहुणा असू दे ना आलाय का तुझी बायको मला बेसिक म्हणत्या काय? तुमच्यामुळं आमचा मालक बिघडला आमची मालकीन म्हणाले मग काय तर काय काय म्हणली हा काय म्हणाल नेमकं तुमच्यामुळं आमचा नवरा बिघडलाय अरे काय काय केलं मी सांगितलं बोंबल्यात गावात फिरतोय काय तर पोटाचा उदरनिर्वाह करायला गाव आता कामाला जातो ना आणि काय रुपयाची बायको तुम्ही ती बी तसेच सगळ्या बायका आमच्यात कमी काय म्हणतोय तू कुणाला काय बोलतोय तुला अक्कल आहे अरे कोणाला काय बोलतोय म्हणजे मी विचारायच काय तू? काय झालं आमची काय तक्रार तुझ्याकडे आल्या तुमच्या बायकाचे तुम्ही समजावून सांगायचं गोऱ्याच्या नादाला लागल्यापासून आम्ही बाबा त्याचा नाद सोडला या तुमच्या बायकाने उठायचं आणि माझ्या नावानं हाडत दळायचे कुणी सांगितलंय बरोबर आमच्या बायकाचं बरोबर आहे तू का सुधीत होतोस का पेट्यालाच होता तुमच्याशी अरे पण ना आलाय का जयसिंग तो आता सोडले 2-4 दिवस झाले बायका सगळे पण आम्ही त्या नादात बाद आहे म्हणून आम्हाला बायका म्हणते त्या गोरखच्या नादाला लागू नका अरे नादाला लागू नका 4 पैसे कमवत जावा म्हणते पैशाबद्दल म्हणतोय काय मग कशासाठी काय आम्ही तर काय करणार उद्योग आहे का ऊस तुडीला जायचं आमचं वय आहे का ऊस तोडीला जायचं नाही नालाय काढून मी तुम्हाला काहीतरी धंदा करून देतो 4 पैसे कमवा बायका पोरं सांभाळा का बोंबलत फिरायला लागलाय काय सल्ला का चांगला सल्ला आहे हा? काय करतोस चला तुम्हाला धंद्यावर बसवतो धंद्यावर बसवतो आम्हाला धंद्यावर बसवतो आम्ही वाकत फिरतो धंद्यावर बसवतो तू पैसे कमवतो त्या धंद्यावर नको हे अवलादीच्या धंदा काढून देतो ना धंदा काय तर काढून देतो धंद्यावर बसवतो म्हणजे काय तर धंदा करत बसा असं म्हणायचं आहे बरं मला आता धंदा काय आहे या इकडे. काय धंदा नेमका माझ्या डोक्याने चाला रे तुम्ही उपाशी जिंदगीभर मरणार बरं, नाही. 4 पैसे मिळणारा धंदा कुठला आहे कुठला धंदा कुठला आहे सगळ्यात चांगला धंदा कोणता अरे थोडक्या पैशात जास्त पैसे मिळवता असा काय तर धंदा करूया मग काय आहे तानाजी हा. तुम्हाला प्रत्येकाला धंदा वाटून देतो काय केलं? तुम्ही एक काम करा काय? तुम्ही जी गोष्ट स्वयंपाकात सुद्धा लागत्या रोज तीच वस्तू घ्या चालेल तुम्ही सोडा घ्या अरे वा मस्त, रोज खायचा सोडा रोज कुठलं बी काय पोट गॅस धरतोय माणूस सोडा घेते घेते अरे लिंबू सोडा संध्याकाळी पेते माणूस आता तुम्ही काय करू मी ग्रामीण भागात म्हातारी माणसं जास्त आहेत थोडक्या पैशात उत्पन्न जास्त मिळालं पाहिजे तिची काळजीच करू नको मला असला कळत धंदा नाही. सुचव मला माझा माणूस आहे म्हणून मी तुलाही धंदा काढून द्यायला लागलो. दे तू धोत्र घे नुसती दोतर हा अरे आता 100 पॅन्ट पाहिजे की पोकार सोड म्हणल्यावर उडतोय कुणावर काय विचारतोयस तुला काय त्याचं घेणं फक्त धोत्र घे नुसती दोतर ऐकू हा धोत्र घे काय चालतंय चालतंय हा हा प्रत्येकाला माल देणार ठेवा हाय हाय आणि एक ध्यानात ठेवायचं, काय माणूस बघून शब्द टाकावा हा. आणि झाड बघून घाव टाकावा. आता मला कळत नाही काय माझ्या वजनाचाच मला थंडा दे, थोडक्या भांडवलात भरपूर नफा भेटावा. ती माल बघितला की बारकी पोर उलटून पडते त्याच्यावर असं हा असा माल आता कोणता माल देणार? गोड पदार्थ घेतो गोड पदार्थ. नाव काय रे? हलवा घे अरे वा वा वा, म्हणजे थोडक्या भांडवलात भरपूर नफा. पैसाच कमवणार होतो काय हरकत नाही. घरीत गेल्यावर ना चौघांनी जरी पैसे मोजले तरी संपत नाही एक जण ठेव, पण तो आमच्या संग मोकळं यायचं नाही. मी मोकळा येत नाही मी काय तर धंदा करणार आहे. हा माझी बायको तर मला लई गोड बोलते होई. बरोबर आहे. मी उपवासाचा माल घेतो काय घेणार? मी केळं घेतो म्हणजे फळबाग. काय हरकत नाही. फ्रूटचा धंदा मी करतो. प्रत्येकाचा माल प्रत्येकाच्या ध्यानात आहे का? आहे ना? आता मी सांगितलं 1 2 3 म्हणलं की माल पुकारा. ईर्ष्यानं ओरडायचा आणि मग पैसे कमवायचे. आता मी केळं घेतलं ठीक नाही होय तर मी मालाची हरवली कशी देईन? कसं आहे केळं मग जे माल येतो ते माल मोठ्यानं ओरडायचं. हा सूर लावून वरडायचं. म्हणून काय 1 2 3 1 2 3 सोडा धोत्र हलवा केळं. त्याला म्हणायचं माल हे, माल एकल का मार मिळेल. का नाही, काय तर गडबड होती. काय गडबड आहे रे? अजून एक वेळ हळू दे बघू. मला सरळ ऐकू दे. लगा त्या धंद्याला लायकीच नाही मोठ्यानं वरडा गेल्या का हो? तू अजून एक वेळ हळू दे. 1 2 3 सोडा धोत्र हलवा केळं.
असला माल घेतल्यावर गाड जाळतेली माणसं. सोडा धोत्रा हलवा केलाय तुला कुठे असला धंदा सुरू आम्हाला मार खाय नाही तुझी विरे. हा? आईला ह्यात काय तर जरा अरे असं पेटत म्हणतो सोडा धोत्रा हलवा केला म्हटल्यावर माणसं मारतील. तुमच्या दोघांचा माल चांगला आहे, मग आपल्या दोघांचा माल हा, बदल. काय कर बदल कर. आपण भाजीपाला घेऊया. चालतंय. हा होय तू कोबू घे. चालतंय. म्हणजे 10 रुपयाच गड्डा. हा चालतंय. आणि मी मुळं घेतो. ताजा आहेत का? पाहिल्याच घेऊन येतो आणि काय चालतंय. पाहिजे. हा आता देऊ का वेळे 1 2 3 मुळे. आता ही माल चांगला आहे, भाजीपाल्याचा माल चांगला आहे केला का? अरे ही तर लय मार खायचं मला शंका येते. काय येडा आहे? काहीतरी घोटाळा होतो. अजून एक वेळा होते. काय घोटाळा होतो का? काय तर होतोय घोटाळा. 1 2 3 आला का असा हात करून म्हणतोय कोंबू मुळा. अरे आता जर आपण गावात हरवली देत फिरायला लागलो, गाडं पिटवून आपल्याला उचलून टाकतील ते. ए काय नको आपण धंदाच नको पैसेवाला माणूस बोलवून घेऊया. असं करा, आता पैसेवाला माणूस बोलूया. तमा ठरवायचा आहे म्हणते ना. हो बालम पाचेगावकरला बोलूया त्याच्याकडे पैसे आहेत. होय होय लागा त्याला बालम ए बालम कायम कुठतर असतंय ती. राम 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 राम. कस काय आहे का बरं? बघा की हलवून. एवढे पैसे घालवून आता तो हलवून दावा आलाय. बघ ना कसं वाटतं मी आहे का नाही. हा? हलवून राहते चापसून बघ. नालायक तुझ्या, हलवून बघ, चापतून बघ. बघ ना कसं वाटतं आहे का नाही. म्हणजे हा 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 तब्येत बरी होती, अंग चापतून बघ म्हण केले का? एवढी कळत नाही तुला. पहिला खरोखर समाधान वाटलं. हो. 80 वर्षी वंडून गेली पण बालम अजून तो आमच्यात आहेच. समाधान वाटते आम्हाला. तुमचं नशीब समजत आहे जिवंत. होय 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 आमचं नशीब चांगलं आहे. कोणी वारी जाणार आहे मग? आणि कालच जाऊन आलो. जाऊन आलो. पंढरीत म्हणतो ना. हा? हा, जाऊन बरं आहेस ना? हो, हो. आई वडील बरे आहेत का रे? एक नंबर. 80 वर्ष तुला झाली पण अजून आई वडील तुझ्या नशिबाला आहे. तुझं नशीब किती मोठं आहे. त्याला आई बापा सेवा करावं लागते. खराय खराय कुणाचे काम नव्हते. वडील बरे आहेत का रे? एक नंबर. देव कोणी माणूस नाही. हा. मरून त्या माणसाच्या पोटाला परत जन्माले हो. असं वडील कधीच झाला नाही, नाही. आणि कुणाला लाभणार पण नाही. होय बाई. बालमला अजून आई वडील आहेत. मग काय झालं? बालमचं वय 80 होय. आई वडिलाचं 170 170 म्हणतो 170. 170 ना आलाय कसं असतं रे? 100 च्या आसपास असतील. हा? 110 170 170 असतील आहे ना? बरे आहेत, बरे म्हातार आहेत. बरं आहे ना? चांगलं आहे चांगलं आहे. आयला बालम हा? वडिलाचं लगीन केलंस का बरं? मला गावान काढलं. हे असं पाटकं तोंड आहे तुझं. काय? अरे वडील बंधूचं लग्न केलंच का? असं तुला म्हणतात का वडिला लगीन करून मी उसाचं लंबतो मी. अरे वडील बंधूचं लग्न झालं का? वडील म्हणते म्हातारी बरं आहे का रे? म्हातारी एक नंबर. त्याला खरोखर ते जो अगदी संसार पी दोन गाडी चाकाय पण करायला. आहे कोणाला बी लागत नसतं. अरे ज्याला आय हाय त्याला सगळं आहे, सगळं आहे. ज्याला आय नाही त्याला त्याला काहीच नाही. बोलत बसायचं. आहे का? हा. नशीब नाही. मग पण म्हातारी देव कोणी बरं का रे? हा, एक नंबर. आयला मी निम्या रातचा जाऊ दे रे बालम, मला पुण्यात घेऊन नाही जायची. लहानपणी लहानपणीच की. आता चिल वाकड फोडून चिल. अरे लहानपणी म्हणतोय. गोळके आई जगेल का? डोळं पांढरं करेल का? लहानपणी म्हणतोय. लहानपणी बोंबल की का आता? तुझी सगळी कुशली चांगली आहे ना? हा, आहे बरं. जायचा यात्रेला तमाशा आणायचा तमाशा ठरवायचा आणि पैसेवाला माणूस म्हणून तुला हाक मारला. पैसा आहे ना तुझ्याजवळ? माझं कवडीन बी आहे. नका मग विनाकारण तुला हाक मारला. आज पैसेवाला माणूस आहे. कोण आहे? अरे बिशी आहे की? अरे हो पैसेवाला त्याला बोलू. बिशी आहे. बोलो लय जायचं पैसा. बोलो, हो, बोलो. बिशी आहे. हो, सुद्धा बिशी आहे. मला लय पैसा द्यायचा. ये बाबा ये. ये तुझ्याशिवाय तर आम्हाला कोण आहे? नमस्कार मित्रांनो. नमस्ते नमस्ते. का चांगलं भाजव्यातल्या महिन्यागत? आम्ही गांधवर केले तुला बोलवलं. अरे तसं नाही. काय तुला भाद्रपद महिन्यात कोणत्या देवाचं आगमन होतं? अरे गौरी गणपती याचं पण बोलायचं काय समज भादरच्या महिन्यात. तसं नाही. मग भाद्रपद महिन्यात गणपतीचं आगमन होत असतं, तिथून आपल्याला सण सुरू होत असतात. बरं, जाऊ दे मुला. आता मी तुम्हाला देवाधिकांची उपमा देतोय, तुम्हाला कुठली माझं व्हायची हौस आहे, त्याला मी तरी काय करायचं? नको बाबा. हा तुझं 4 पैशाचा कमाई ठरवायचा आहे. 4 पैसे जर कम पैसे तुला संघ असावा, तुझं 4 पैसा आहेत म्हणून साठी तुला बोलवलं. मित्रांनो, हा कुठला पैसा माझ्याजवळ? काय ना सांगतोय कुठला पैसा? कुठला पैसा सांग की? अरे कवटेच्या बाजारात नुसतं 30,000 साळो तू इकडं. अरे 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 अरे. तू माणूस नव्हता. कसा बोलतोय ह्यो? साळू तिकलं म्हणतोय या. बघ की आता. अरे ना आलाय का? साळू तिकणारा माणूस आहे का? हा म्हणजे ते 4 पैसे असले तरी आपल्याला खर्चून येते.
30,000 चालूच नक्की अरे पिशी मामा होय एवढं फड कुठून आणलं तुझ्या आईशी ना आलाय का होणार तुझ्या म्हणजे मला बोलता बोलता लगा, या त्याला- औंधा मार्गे म्हणतोय मी त्याची अशी माप काढल्यावर त्यानं पैसेच खर्चून नये. असलं कोण तुमचं आलाय घालून चल फिरायला जायचंय कार्यक्रम बी ठरवायचा जीवाची चैन मोज करून एखादा तमाशा ठरवून येवे की अनुभवी माणूस आहे म्हणून पैसेवाला तुला त्यासाठी बोलवलाय. मित्रांनो हा अनुभवी आणि बायकातला पुढला माणूस आहे तो म्हणजे कलावंताची माहिती आहे तुला. मित्रांनो हा. तोंड गोड असलं की माणसाला कशाची अडचण पडत नाही अरे बहादरा गोड असले की कोण बी फोडतच ए काय फुटतोय त्यांना पटतच हा, पटतं. पटतच मित्रांनो हा. आपल्याला काय करायचं आहे फिरायला बी जायचं आणि कार्यक्रम बी ठरवायचा आहे. मित्रांनो हा. कार्यक्रम ठरवायचा आपल्याला फिरायला जायचं आहे हम्म. पण माणसाजवळ पैसा पाहिजे का नाही अरे त्यासाठी तुला बोलवलाय की तू पैशाचं काय सारखं नाव घेतोय त्याच्यासाठी तुला बोलवलाय. खरंच आम्हाला 4 पैसे कुठला माझ्याजवळ पैसा रे अरे कोणातलं असलं तर तुझं ठेवलेलं घे की. त्यातलं काय नाही काय की बाजूला आलाय तुझ्या उगा शांतपणा करतोय काय 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 हे बघ मित्रा हा. आपण कार्यक्रम ठरवायला जायचं बर. पण जायचं कशाने ते सांगा अरे काय तर वाहन घ्या की रे चालत जाते ती का काय तर सांग की आम्हाला कुठलं ठीक आहे. वाहन. वाहन घ्यायचं त्या बायला वाटलं पाहिजे खेडेगावची माणसं आहे ती पण काय सुधारणा झाली आहे. हा हा मित्रा. असं तर नाही याच्यात मला खाऊन यायचं आहे शबास मित्रांनो हा? तुमच्या जीवासाठी हा. एखादी बोलोरो ठरवा नवी खट